फक्त तुम्हाला हे अशा पद्धतीने यावरती टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता, न हात लावता, न घासणीचा वापर करता तुम्ही किती छान पद्धतीने तांब पितळीची भांडी याने स्वच्छ करू शकता. बघा, मी फक्त हे करत आहे आणि हे किती छान पद्धतीने क्लीन निघत आहे. मग तुम्हालाही बघायचा हा हॅक? मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले आपण ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी कशा पद्धतीने न जास्त कष्ट करता कसे साफ करायचे, तेलकट चिकट झालेली भांडी कशी साफ करायची ते बघणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता, ॲल्युमिनियमच्या भांड्यावरती जर क्षारयुक्त पाणी असेल तर भरपूर असा काळसर थर साचत चालतो आणि हा थर जो आहे तो दिवसेंदिवस अगदी जास्त होऊन आपल्या ॲल्युमिनियमची भांडी अगदी काळपट दिसायला लागतात. सेम स्टीलच्या भांड्यासोबत सुद्धा होतं. मग चला या भांड्यांना कसं स्वच्छ करायचं, कसं डीप क्लिनिंग करायचं ते बघूयात. इकडे मोठं असं टोप घेतलेलं आहे, त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या, गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर आपल्याला इकडे करायचा नाही. जर थंड पाण्याचा आपण वापर केला तर मात्र आपल्याला कष्ट थोडेसे जास्त घ्यावे लागणार आहे. त्यानंतर घ्यायचं आहे 1 ते 2 लिंबू. जेवढे भांडे तुम्हाला खरं तर घासायचे आहे त्या हिशोबाने प्रमाण कमी जास्त इकडे होणार आहे. सो मी इकडे 1 ते 2 लिंबू घेत आहे. पूर्ण लिंबाचा रस आता आपल्याला यामध्ये पिळायचा आहे. लिंब जशा पद्धतीने त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, आपल्या शरीरासाठी एवढं महत्वाचं असतं, त्याच पद्धतीने या लिंबाचा तुम्हाला क्लिनिंगसाठी खूप छान पद्धतीने वापर करता येऊ शकतो. त्यामुळे लिंबाचा क्लिनिंगसाठी नक्की वापर केला पाहिजे. तसंही हिवाळ्यामध्ये आपण लिंबाचा वापर आपल्या गरम पाण्यामध्ये थोडासा कमीच करतो, कारण कुठेतरी त्याने सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस असतात, गळा खराब होण्याचे चान्सेस असतात. मग लिंबाचा वापर तुम्ही अशा पद्धतीने क्लिनिंगसाठी नक्की करा. 1 लिंबू मी इकडे टाकलेला आहे. पुन्हा 2 लिंबूचा रस माझ्याकडे होता अर्ध, सो ते टाकलं. त्यानंतर शॅम्पू, जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू इकडे टाकायचा आहे. शॅम्पूच्या ऐवजी तुम्ही निरमा टाकू शकता, डिशवॉश लिक्विड टाकू शकता किंवा लिक्विड डिटर्जंट टाकू शकता. जेही तुम्हाला वाटेल ते टाका, पण एक वेळ अवश्य शॅम्पू नक्की वापरून बघा, का तर याचा रिझल्ट मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. बेकिंग सोडा तुम्हाला इकडे 2 चमचे टाकायचा आहे. बिलकुल सिट्रिक ऍसिडचा वापर करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल, मग प्राजक्ता, लिंबामध्ये तर सिट्रिक ऍसिड आहे ना? मी सिट्रिक ऍसिड पावडरची गोष्ट करत आहे, मी सिट्रिक ऍसिड कशात आहे त्याची गोष्ट करत नाही आहे. सिट्रिक ऍसिड पावडर जी आहे ती तांब पितळ स्वच्छ करण्यासाठी किंवा बऱ्याचदा ॲल्युमिनियम स्टील क्लीन करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा ते वापरल्यामुळे थोडे थोडे असे काळसर असे डाग ना त्यावरती पडायला लागतात, आपल्या भांड्यावरती पडायला लागतात आणि कुठेतरी नंतर हळूहळू त्याला होल पडायला लागतात. त्यामुळे सिट्रिक ऍसिड पावडरचा म्हणजेच लिंबू सत्वाचा आपण इकडे बिलकुल वापर करत नाही आहोत. व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. आता ह्या सोल्युशनचा जेव्हाही तुम्ही वापर करत आहात तर आपण शॅम्पू टाकल्यामुळे काय होतं, चला लाईव्ह बघूया. आता इकडे स्टीलचं माझ्याकडे मसाला दाणीचा डब्याचं झाकण होतं, सो ते मी यामध्ये टाकत आहे. तुम्ही जर आता खूप अति चिवट झालेली भांडी असेल तर काय करायचं, ह्या गरम पाण्यामध्ये ते 2 मिनिटं तसेच ठेवायचे आणि नंतर तुम्हाला चोळून घ्यायचे आहे. आता बघा, मसाला दाणीचा डब्बा आपण काही रोज घासत नाही. आता यावरती असलेला चिकट थर बघा, पांढरट पांढरट तुम्हाला दिसतंय ना, तर हा आहे चिकट थर. आता हा चिकट थर जर तुम्ही हाताने व्यवस्थित पुसला तर इझिली पुसला जातो. म्हणजेच काय, हा चिकट थर आपल्याला काढण्यासाठी घासणीचा वापर करावा लागतो, भरपूर घासावं लागतं. आणि तुम्ही बघू शकताय, फक्त आपण हात फिरवला तर हा जो काही पांढरट चिकट थर आहे हा शॅम्पूचा वापर केल्यामुळे पूर्णतः निघून जातो. आहे की नाही हे भारी? तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने फक्त तुम्हाला हे पाणी याकडे ह्या भांड्याला लावायचंय किंवा पाण्यामध्ये हे भांडे बुडवायचे आहेत. खूप छान पद्धतीने स्वच्छ होतात. तेलाची जी केटली असते फार चिकट चिवट असते, ती तुम्हाला या पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या 1 ते 2 मिनिटांसाठी यामध्ये टाकून ठेवायची आहे. त्यावरचे जे काही चिकट चिवट थर आहे ती नंतर अगदी 2 मिनिटात निघून जाते. एवढं कारगर असं हे सोल्युशन आहे, तुम्ही नक्की अवश्य बघा. आणि तसंही हिवाळ्यामध्ये आपल्याला थंड पाण्यामध्ये हात घालायचे म्हटलं तर फार कंटाळा येतो, कारण थंडीच तेवढी असते. मग अशा वेळेस तुम्ही असे छोटे छोटे हॅक्स नक्की जे आहे ट्राय करत जा. याने रिझल्ट सुद्धा उत्तम येतो आणि सगळ्यात महत्वाचं, रिझल्ट आला की तुम्हाला ते जे काही समाधान असतं ना की स्मार्ट वर्क केल्यामुळे, ते वेगळंच असतं. चला, स्टीलची भांडी तर आपण साफ केली आहे. आता ॲल्युमिनियम कसं करायचं ते बघूया. आता जर तुमच्या भांड्यांवरती अगदी काळपट थर साचला असेल तर तुम्हाला 1 ते 2 मिनिटं ही भांडी, ॲल्युमिनियमची भांडी, या पाण्यामध्ये बुडवत ठेवायची आहे. आणि जी एकदम सॉफ्ट घासणी असते बघा, त्या सॉफ्ट घासणीचा वापर करून तुम्हाला हे घासावं लागेल.
कारण काळे झालेली जी काही थर आहे तो आपल्याला घालणं थोडीशी मेहनत जास्ती करावी लागेल. बाकी जर तुमचे रेग्युलर वाले भांडे असेल ना तर त्याला अगदी तुम्हाला हात लावून अगदी घासायची गरज पडत नाही. पण कसं आहे ना, आपण कितीही काही म्हटलं तरी घासणी जोपर्यंत आपल्याला भांड्याला लागत नाही तोपर्यंत आपल्याला काही समाधान मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर एकदम सॉफ्ट अशी जी घासणी असते ना त्या घासणीचा वापर करायचा. म्हणजे काय होतं की आपल्या भांड्यांना स्क्रॅचेस येत नाही. आता मी पहिले ना जी काही ताराची घासणी होती त्या ताराच्या घासणीचा वापर करायचे किंवा एकदम हार्ड स्क्रबचा वापर करायचे. त्यामुळे माझ्या प्रत्येक भांड्याला खूप स्क्रॅचेस आले आहेत. पण जसं जसं आता समजायला लागलेलं आहे आणि मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर मला जे आहेत बऱ्याचशा नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे या घासणीचा नक्की वापर करायचा, याने स्क्रॅचेस वगैरे होत नाही. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जर डिशवॉश लिक्विडचा वापर केला असेल तर पुन्हा एकदा धुवायची गरज नाही आहे आणि नंतर तुम्ही हवं असेल तर डिशवॉश लिक्विडने एक वेळ वॉश करून घेऊ शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जी काही चमक असते, चकाकी असते, जो काळपट थर साचलेला असतो ॲल्युमिनियमच्या भांड्यावर, स्टीलच्या भांड्यावर तो पूर्ण नाहीसा होतो. जर तुमच्या स्टीलच्या भांड्यावरती काळसर निळसर थर जर असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तर घासणीचा थोडासा वापर करावा लागेल. कारण तो काढण्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. सो तुम्ही बघू शकता आपली ॲल्युमिनियम स्टीलची भांडी अगदी व्यवस्थितरित्या साफ झाली आहेत. माझी तर साफ झाली आहे. तुम्ही कधी साफ करत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा हॅक आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला तांबं पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची तेही जास्त न कष्ट घेता, न जास्त मेहनत घेता चला बघूयात. तुम्ही नेहमी म्हणता की काळपट असलेली भांडी आम्हाला दाखव म्हणजे आम्हाला त्यावरती विश्वास बसेल. सो तुम्ही इकडे बघू शकता किती काळपट झालेली भांडी आहेत आणि आपण जर ही घासायला घेतली तर फार कष्ट करावे लागतील. तर बघा काय झालं होतं की माझं टमाटर ना 2 ते 3 टमाटर हे सडून गेले होते. मग आता ते फेकावं तर वाटत नाही. मग मी विचार केला की चला याचा काहीतरी क्लिनिंगसाठी वापर होऊ शकतो का. सो चला म्हटलं आपण नक्की ट्राय करून बघूयात. आणि हा जो आहे हा हॅक इतका मस्त असा वर्क झाला. मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते जेणेकरून तुमच्या सुद्धा तांबा पितळीची भांडी स्वच्छ होतील. सडलेलं जर असेल ना टमाटर तर ते तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. ग्रेटरचा वापर करू शकता याचा ज्यूस काढण्यासाठी किंवा डायरेक्टली कमी कष्ट घ्यायचे असेल तर मिक्सरच्या भांड्यात सुद्धा तुम्ही हे टाकू शकता. अगदी तुमच्यावरती आहे. मी ग्रेट करून घेतलेलं आहे कारण हे अति बिलबिल झालं होतं. सो इझिली ते ग्रेट होणार होतं. सो म्हणून मी इथे ग्रेटरचा वापर करून हे व्यवस्थितरित्या ग्रेट करून घेतलेलं आहे. तर बेसिकली आपल्याला टमाटरचा रस हवा आहे. त्यामुळे मी एकदम सोपी मेथड जी कमी भांडे आपले खराब होतील त्यामुळे मी इथे छोट्या ग्रेटरचा वापर केलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मी रेग्युलर हिमालया पिंक सॉल्ट वापरते म्हणून इकडे तुम्हाला थोडासा गुलाबी कलर हा मिठाचा दिसेल. त्यानंतर आपल्याला अगदी फक्त 1 चमचा इकडे व्हिनेगरचा वापर करायचा आहे. व्हिनेगर वापरायचं नसेल तर सरळ तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. 1 चम्मच टाकायचा आहे, जास्त घ्यायचं नाही. जर व्हिनेगरचा वापर तुम्ही जास्त केला तर तुमची भांडी खूप लवकर काळपट होऊ शकतात. त्यामुळे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस तुम्ही कितीही घेऊ शकता पण मात्र व्हिनेगरचा वापर तुम्हाला अगदी कमी करायचा आहे, जास्त करायचा नाही. त्यानंतर डिशवॉश लिक्विड तुम्हाला घ्यायचंय. ते टाकायचं आहे थोडंसं, सगळं मिक्स करायचंय. आपलं सोल्युशन रेडी झालेलं आहे. जेव्हाही तुम्ही हे बनवत आहात तेव्हा मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेल की तुम्ही इमर्जन्सी तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि जर तुम्हाला तांबं पितळीची भांडी स्वच्छ करायची तेव्हाच तुम्ही हा हॅक ट्राय करा. कारण हे जेव्हाही तुम्ही करत आहात तर कधीही व्हिनेगरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर मग तुमचे भांडे हे थोडेसे काळपट होऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला अगदी परमनंट असं सोल्युशन पाहिजे किंवा भरपूर दिवस हे काळपट नको व्हायला तर अशा वेळेस तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करा. कारण कसं असतं बऱ्याचदा आपल्याला गोष्टी लक्षात राहत नाही, विसरून जातो. मग आयत्या वेळी पूजेच्या वेळेस किंवा काही करायचं असेल तर लागेल. तर मग अशा वेळेस आपले भांडे क्लीन असायला हवेत. सो त्यासाठी तुम्ही हा हॅक नक्की करू शकता. किंवा मग दुसरी एक गोष्ट जेव्हाही तुम्ही हे करत आहात तर लगेच काय करायचं, डिशवॉश लिक्विड घ्यायचं पुन्हा आणि त्याने व्यवस्थित घासून आणि धुवून आणि सुकवून घ्यायचे, ते भांडे ड्राय करून घ्यायचे. असं केलं तर मग भांडे लवकर काळपट होणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं असेल तुम्हाला तुम्ही माझे एवढे व्हिडिओ बघतात तर मला ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप महत्वाचं असतं. सो जर तुम्हाला फक्त काही जास्त वेळ नसेल, इमर्जन्सी असेल, अशाच वेळी तुम्ही हा जो काही तांबं पितळीचे हॅक आहे हा ट्राय करा. जेव्हाही तुम्हाला स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी जो मी हॅक तुमच्यासोबत शेअर केलाय पहिले
तो तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. तो एकदम भारी हॅक आहे. हा सुद्धा भारी आहे. फक्त काळपट जे भांडे आहेत ना ते थोडेसे लवकर थोडेसे होऊ शकतात, कारण व्हिनेगरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणून. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आता मी व्यवस्थित हे पुन्हा एकदा डिशवॉश लिक्विडने स्वच्छ धुवून घेतलेत आणि पटकनशी आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि ड्राय करून घ्यायचे. जबरदस्त हॅक्स मी तुमच्यासोबत आज 2 हॅक्स शेअर केलेले आहेत भांड्यां रिलेटेड, जे की तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला खूप आवडतात. आणि खरं तर तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. अशा पद्धतीने ड्राय केलं तर त्यावरती पाण्याचे वगैरे डाग बिलकुल उमटत नाही. तुम्ही हे अवश्य ट्राय करा आणि मला सांगा की तुमच्या जेव्हा तुम्ही हे ट्राय केलं तर वर्क झालं की नाही. कमेंटमध्ये नक्की सांगत जा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की मी जे व्हिडिओ शेअर करते ते तुम्ही ट्राय करून बघता की नाही. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या सगळ्या टिप्स आवडल्या असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.